थंडगार पाऊस सुरू असेल तर अशा वातावरणामध्ये तळलेला खमंग पदार्थ सर्वांच्या आवडीचा. पण नेहमी बटाटा वडा आणि भजीपेक्षा वेगळा असा ब्रेड पकोडा आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अजिबात तेलकट न होता एकदम झटपट आणि एकदम सोपी रेसिपी इथं आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बटाट्याचे सारण बनवण्यासाठीची तयारी पाहूयात. त्यासाठी चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, सोबतच अर्धा चमचा धणे मी ओबडधोबड असे कुटून घेतलेत. त्याचबरोबर अर्धा चमचा बडीशेप देखील ओबडधोबड असे आपल्याला कुटून घ्यायचे. सोबतच 2 मिरच्यांचे मी अगदी बारीक असे तुकडे करून घेतलेत. त्याचबरोबर थोडंसं आलं अगदी अर्धा इंच खिसून घेतले. इथे मी लसूण वापरणार नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर वापरू शकता. त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर. इथे तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर तुम्ही पूर्ण हिरवी मिरची देखील वापरू शकता. सोबतच अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद. त्याचबरोबर आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि इथं मी 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले. आता सारण बनवूयात. त्यासाठी कढईमध्ये तेल अगोदरच गरम केलं होतं. यामध्ये जिरे फुलल्यानंतर धणे आणि बडीशेपची जी भरड केली होती ती टाकूयात. ही परतून झाल्यानंतर खिसून घेतलेलं आलं आणि हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, या दोन्हीचा कच्चेपणा गेल्यानंतर जे कोरडे पावडर मसाले आहेत ते टाकूयात. यामध्ये आमचूर पावडर, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट आहे. मसाल्यांचा कच्चेपणा गेल्यानंतर थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये टाकूयात, म्हणजे त्याचा छान असा स्वाद आपल्या सारणाला येईल. आणि आता सर्वात शेवटी आपला मसाला परतून झाल्यानंतर उकडून घेतलेले सर्व बटाटे स्मॅश करून यामध्ये टाकायचे. आता मसाला आणि बटाटे सर्व छान असा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि बटाटा पूर्ण स्मॅश करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बटाटे स्मॅश करण्यासाठी स्मॅशरचा देखील वापर करू शकता. शेवटी चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता हे सर्व आपल्याला पुन्हा मिसळून घ्यायचं आहे. इथं आपलं सारण तयार झालं. आता आपण कोटिंगची म्हणजे बेसनाचं जे कोटिंग बनवणार आहोत त्याची तयारी करूयात. त्यासाठी 2 कप बेसन एका बाउलमध्ये घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा ओवा हातावर चोळून टाकूयात. सोबतच आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाणी घालून आता याचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. बॅटर बनवण्यासाठी शक्यतो छोटं भांडं घ्यायचं, म्हणजे आपल्याला आपण जे ब्रेडचे पकोडे बनवणार आहोत ते आपल्याला यामध्ये व्यवस्थित असे बुडवता येतील. भांडं खूप पसरट असेल तर बॅटर तळाशी राहील, त्यामुळे शक्यतो छोटं भांडं वापरायचं. याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथं पाहू शकता. अगदी पातळसर आणि सरसरीत आहे. चमच्यावर पाठीमागच्या बाजूने रेष ओढल्यानंतर ती सहजपणे उमटते आणि दोन्ही रेषा वेगवेगळ्या राहत आहेत. बॅटर 5 मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत आपण हिरवी चटणी बनवूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी पुदिन्याची पानं, यामुळे आपल्या चटणीला एकदम चटपटीत अशी छान टेस्ट येते. अर्धा इंच आलं. चटणी आपली छान मिळून यावी किंवा एकसंध राहावी यासाठी 1 चमचा फुटाण्याची डाळ, चवीनुसार मीठ आणि मिक्सरवर चटणी फिरवताना तिचा रंग काळा होऊ नये यासाठी यामध्ये 2 बर्फाचे खडे टाकून चटणी आपण फिरवून घेऊयात. तर पहा, हिरवीगार आपली चटणी तयार आहे. आता इथं मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेत. माझ्याकडे इथे सँडविच ब्रेड घरात उपलब्ध होते म्हणून मी इथं सँडविच ब्रेड घेतलेत. तुमच्याकडे नॉर्मल साईजचे जे छोटे ब्रेड असतात ते वापरले तरी देखील चालतील. सँडविच ब्रेडचा आकार नॉर्मल ब्रेडच्या आकारापेक्षा थोडासा मोठा असतो. इथं मी दोन्ही ब्रेडला हिरवी चटणीच लावणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर एका स्लाईसला टोमॅटो सॉस किंवा चिंचेची चटणी देखील लावू शकता. त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं बटाट्याचं सारण यावर पसरवून एकसारखं लावून घ्यायचं आणि दुसरी जी ब्रेडची स्लाईस चटणी लावलेली होती तो चटणीचा भाग आतमध्ये करून आपल्याला अगोदरच्या स्लाईसवर ठेवून घ्यायचा आहे. आता हे आपण ब्रेड पकोड्यासाठी त्रिकोणी आकारामध्ये कट करणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर उभ्या आकार देखील कट करू शकता आणि या मोठ्या स्लाईसचे देखील तुम्ही आणखी 2 ट्रँगल बनवू शकता. तळण्यासाठी जेवढे पाहिजे होते तेवढे पॅटीस इथं मी सारण भरून बनवून घेतलेत. आता आपलं बॅटर देखील छान भिजलं आहे. ब्रेड पकोडे तळताना ते तेलकट होण्याची भीती असते, म्हणूनच आपण आज इथं सोडा वापरण्याऐवजी बेकिंग पावडरचा वापर करतो. 1/2 चमचा बेकिंग पावडर टाकून छान अशी मिसळून घेऊयात.
तेलामध्ये बॅटरचा एक थेंब टाकल्यानंतर तो लगेचच वरती येतोय, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे. आता आपण जे सारण भरून ब्रेडचे पॅटीस बनवून घेतले होते ते बेसनाच्या या बॅटरमध्ये व्यवस्थित असे घोळून घ्यायचे किंवा बुडवून घ्यायचे. सगळीकडे बॅटर हाताने छान असं पसरवून लावायचं. इथं मी वापरलेले जे ब्रेडचे स्लाईस आहेत ते सँडविच ब्रेडचे असल्यामुळे थोडासा मोठा आकार त्यांचा आहे. बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून काढल्यानंतर थोडंसं निथळवून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचं. इथं मला थोडासा ब्रेड ओपन दिसत होता, त्यावर मी थोडंसं पुन्हा बॅटर पसरवलं. इथं आपण वरच्या बाजूला देखील अशा प्रकारे थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे आपल्या दोन्ही बाजू छान अशा तळल्या जातील. एका बाजूने थोडासा शेकल्यानंतर फिरवून घेऊन आपण दुसऱ्या बाजूने देखील हा तळून घेऊयात. दोन्ही बाजूने हलक्या सोनेरी तांबूस रंगावर पकोडा तळून घ्यायचा आहे. हा छान तळला गेला आहे, तेलातून काढून घेऊयात. अजिबात पकोड्याने तेल शोषलं नाही किंवा तेलकट देखील अजिबात बनला नाही. इथं मी मोठ्या आकाराच्या ब्रेड स्लाईस वापरल्यामुळे पकोडे खूपच मोठे होत होते, म्हणून मी नंतर काही छोटे तुकडे कट करून त्यांचे छोट्या आकारामध्ये देखील ब्रेड पकोडे बनवले. ते देखील एकदम छान झाले, अजिबात तेलकट झाले नाहीत. एक पकोडा तुम्हाला इथं मी कट करून दाखवते, तर पहा अगदी छान असा बनला आहे. वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम चटपटीत अशी हिरवी चटणी आणि सारण. पकोडा अजिबात तेलकट झालं नाही किंवा अजिबात त्यानं तेल देखील शोषलं नाही. छोट्या आकाराचे पकोडे देखील एकदम मस्त झालेत. मस्त थंडगार पावसाळी वातावरणामध्ये गरमागरम चहासोबत असं चटपटीत ब्रेड पकोडा तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम टेस्टी लागतो, शिवाय अजिबात तेलकट आणि हो, महत्त्वाचं, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग आज इथेच थांबूयात. उद्या पुन्हा नव्याने भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.